का आलो मग ते बाहेर दिसून राहिले तिथे खोपडी बशी कुकडे आहे म्हणलं ते मजूर. हा कोणाच्या वरात आहे बा? बाबा मोठं कठीण काम आहे. मीच तर हमचक झालो हो. एवढं मजूर कसं काय सांगितलं देणगीनं. मग ते बाया बी याच वावरात आहे अळार कापाले. हो मी आलो बा कसं काय तर ते म्हणे इथं जाऊ म्हणे आम्ही. मग आहे किती मग हे बापा 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 म्हणजे काय हा सरी जत्राच केली का रे बोया ना. हा आपणच तर आता किती जण आपण आता तुम्ही 5 जण आम्ही 6 जण 11 आणि ते 2 जवळ येऊन राहिले म्हणतो तू. बापा 13 आणि हे बाया किती आहेत होत्या 9. हो 9 बाया होत्या. बापा 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 13 आणि हे 9 22 मजूर 4 एकराले. बापा 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 मला कठीण काम आहे. 1 घंट्यातच होते रे बा उलंगते आता. उलंगते म्हणजे कसं काय म्हणजे आता पण ते एवढे सांगायलाच नाही पाहिजे त्यानं. मग आता हे कसं काय मजुरी देईल का नाही मग कशानं. मजूर काय देत नाही ते. मजूर द्यास लागेल त्याला. 500 रुपये रोजानं कबूल करायला आहे. त्याच्या जवळच्या ऐकून आम्ही वसूल करतो ते. मग तुम्ही तुमचं बाबा आम्ही आमचं वसूल करतो. आम्ही काय सोडून राहिलो मग आम्ही लक्षभर करून काढतो पैसे. मग पैसे नाही सोडत. नाही आमचं तर कसं पकेलच आहे भाऊ. आम्ही सांगायला द्यायले हो 2,500 रुपयातनी आम्ही सौदा केलता. हो नाही निदान कमीत कमी आम्हाला 500 रुपयानं देईनच ना. मग हो चल द्या मग आता जरा जरा झोको चल द्या. नाही बा मी काय म्हणतो जरासं लय असं गडबड करू नका. हो कसं काय आपल्याला काय असं काय 500च्या वर रोज देत नाही ते. धीरे धीरे चालू द्या दिवसभर पुरण असं. नाही तर बस बसन रप 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 2 घंट्याच मोकळे होते वावरे. शांततेने घ्यायचं बरोबर. जराशी झाडाखाली बसू आपण. देणकी आज आहे पहिले न्यायगिरी करा मग आपण कामाला लागू. कोणाला कसं जरासं पोटात असलं कसं आधार राहते माणसाले. सकाळी तसंच निघालं. बरं येऊ देऊ मग द्यायले. हो मग सुरू करू नाही का. हो तसं करू. थांबा मग 10 मिनिटं. हो बसा मग बसा. झाले नाही रे गिरे. हो ना आता पावन वाजून राहिले आता जेवता खरं आता रप 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 तासं घ्या तुम्ही. हो आम्ही कसं अळा नेऊन टाकतो धुऱ्यावर. तुम्ही कापू द्या. तिकडून 11 माणसं बसवलेले. आता इकडून 11 बाय आपण समजा 9 तुम्ही 2 आम्ही. हा चल द्या रप रप. हो ना पण म्हणलं एवढे मोठे माणसाची काही गरजच नव्हती ना. तिकडून एवढे 11 माणसं इकडून आता हे आम्ही 9 बाया. एवढं काय सांगितलं म्हणलं तुम्ही. तुमच्या सासऱ्याला काही समजते का नाही. जाऊ द्या ना त्याच्या डोक्याला लागते का मग काय तर. हो तेच तर म्हणून मीच तर हपचक झालो आता. मग मी म्हणलं बाबा ते 11 हे आता तुम्ही कशा काय आल्या. तुम्ही म्हणता की आम्हाला सांगितलं. आता आम्ही तर बाबा 8-10 दिवसापासून हो का गेलो तर नाही. मग हे माणसं कुठून आले काय आणले तर एक काही धडाचं नाही. आता काम करता येते का नाही यायले का निराशे साहेब भोपायचे ते नाही तर जसे करते ते आपापल्या परीनं आमच्यासारखे. घ्या आता तुम्ही रबर तास सुरू करून द्या आता. सासरेबाई येऊन राहिले तर आता फोन आला तर येऊन राहिलो म्हणे. बरं लागतं मग आम्ही काम करू. हो तुम्ही अळा तिकडे धुऱ्या नेऊन टाकत जा मग. आम्ही तिथं कापू चला बाय चला बरं बसा बसा बसा. आले वाटते सासरेबा नाही का. थिंका दिसून राहिले नाही. हो नाही हो अलबते. हो आले वाटते नाही का. हो ते चहाचं गीचं दिसून राहिला जवळ नाही का. थैली गेली. हो चला चहा घेऊन येतो पर्यंत. चला म्हणलं तुम्ही सुरू करून द्या. आम्ही आलो चहा घेऊन. हो आम्ही सगळे असं झालेलो आहोत. करा तुम्ही सुरू जा. हो करतो हो चला बाय चला बसा बसा. अरे बापा का पांढरी जायला का वावरात. का म्हणलं हे कसं काय इतकं मोठं मजूर कुठून आलं म्हणलं हे. बापा 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 का काय जीव घेते का रे. आता आले भोंडे यायले सांगायचं नाही वाटत. अरे का मामाजी आले का. तेच म्हणलं ते सगळेजण वाट पाहू राहिले. आणलं का म्हणून नाश्त्याचं काही चहाचं. नाश्ता जाऊ दे तिकडे. पण हे काय आहे म्हणलं मजूर इतकं आलं कुठून म्हणलं हे. हे रामपूरवाले ऑटो दिसून राहिले. त्यातले लोक इथंच दिसून राहिले. कोणा सांगितलं हे. कोण सांगणार आहे आता. मारुतराव. हो मारुतरावनं पाठवले ते रामपूरचे 5-6 माणसं आहेत. आणि ते धाब्यावरचे पाठवलं लक्ष्मणरावनं. ते तर मॅच सांगत तुम्हाला. मग आता काय आता त्यात काय झालं. तर ते मारुतरावनं सांगायला तर पाहिजे होतं ना मले. आधीच तर ते 9 बाया. हो त्यातल्या त्यात आता हे तुम्ही आता 4 जण मिळालं जाऊ द्या बा. 9 आणि 4 13. ते 3 आता ते बी आम्ही आधीच सांगून ठेवले होते ते मामा भांजे. मिळालं 16 आणि आता हे 6 कुठून आले अजून. बापाला का म्हणजे आता सर धिंगाणाच आहे मग. काय आता तुम्ही पाळलं पाहिजे का. किती मजूर सांगू राहिलो आपण. हे ते आता म्हणतं कसं झालं तर झालं. अरे पण मला का माहिती आहे ना. फोनही नाही केला ना पाठवतो म्हणून. हो त्याला धडकन ऑटो पाठवून तरी तर म्हणलं ऑटो कसा काय आला इथं. मग आता काय किती आले आपत आता सांगा. आता इतक्याची मजुरी कशी काय फेडा आता. किती रुपये 500 रुपयानं कोण द्यावं एवढे. मी काय म्हणतो जाऊ द्या ना. हो काही वाया जाते मजूर. ते गुरुजीला पाहिजे म्हणा तुम्हीच तर म्हणे. हो गड्या हो ते ध्यानातच नाही माय नाही का. अरे मग तर कामच झालं. आता गुरुजीला फोन लावतो. हे बा जमलं. काही काळजी काम नाही. त्याचं 4-5 एकर सोयाबीन आहे. जाऊ दे मग अर्धे तिकडे पाठवा लागेल अर्धे तिकडे पाठवा. हो तर हे बा जवळ बा तुम्ही हे चहाचं हे घेऊन जा द्यायले. मी आलो 2 मिनिटात द्या. हो मी फोन लावतो द्यायले गुरुजीले. म्हणतो तुमच्या वरात देऊ का म्हणतो पाठवून. म्हणजे टेन्शनचं कामच नाही. आपल्या वरात 11 ठेवून देऊ. ते 9 बायान तुम्ही दोघं आणि ते बाकीचे तिकडे देऊ पाठवून जाय तिकडे. झालं ना मग जमलं ना मग. झालं मग काही टेन्शन नाही का. बरोबर ठीक आहे करा तुम्ही फोन. आणा ते चहाचं हे ते नेऊन देते यायला मी. हो चला ठीक आहे मग. हॅलो. हां बोला भुजंगरावजी. काय म्हणता.
हॅलो, तर मी काय म्हणतो गुरुजी, आले का तुम्ही घरी? हो, तर हे पहा विषय काय होता, मजूर पाहिजे का तुम्हाला? ते अळान काढायचं आहे म्हणजे तुमच्या सोयाबीनातलं. तर म्हणलं आज आहे आपल्या इकडे मजूर जरा शिल्लक वाढलं. तर म्हणलं मग देऊ का पाठवून तिकडे? बोलून राहिले सापडलं का मजूर? अरे बा द्या ना मग, काहीच म्हणून राहिले तुम्हाला. किती काय द्या ना पाठवून आपल्या वावरात मग. मजुराला आहे तर 22 मजूर आहे, 22. हो, 9 बाया आहे आणि बाकीचे माणसं हे ते असं तसं आहे उदळ्यावाली. तर म्हणलं किती पाठवू तुमच्या वावरातनी? मावरातनी समजा 9 बाया आणि 2 माणसं असले की होऊन जाते. 11 पाठवून देऊ का? बिलकुल बिलकुल द्या. 11 पाठवून द्या आपल्या वावरात, होऊन जाते मग आपलं क्लिअर. मग आता मला याचं काम आहे का? येऊ का मग? कसं करता पायसान तेवढं? चालते ना, या ना तुम्ही. संध्याकाळी लोक 5 वाजे लोक या तुम्ही. हो, मजुरी द्यायच्या कमी येते मग. 11 माणसं देऊन देता मग. 500 रुपये नाही तर. हो, 500. बाबा 500 म्हणते नाही हो का? 400 करला तुझं हँडल. काय जे तेच तर म्या कसे तरी आणले बा, इकून तिकून. इकडले 2 तिकडले 4 असं कसं मेळ लावला. आता तुमच्या ज्यानं. बरं या तुम्ही मग पटकन. 5 वाजता पैसे 11 माणसाचे घेऊन ये जा. हो बरोबर, ठीक आहे ठीक आहे. येतो ना मी. हो येतो मी, दुपारनंतर येतो मी. ठीक आहे ठीक आहे. हो, काही हरकत नाही. चला जमला तर नाही का? 11 माणसाची मजुरी दिली तिकडे ढकलून जाईल तिकडे आता. बरं बरं गुरुजी, हो या मग तुम्ही. हो, मी त्याला टच करून देतो. गुरुजीच्या वावरात जावं लागते म्हणतो, एवढ्याचं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे, सांगतो मी त्याला तसं. हो या तुम्ही लवकर. हो ठीक आहे, ठेवतो मग. हो ठीक आहे ठीक आहे. ठेवा मग ठेवा. चला आता कसं गोड बोल लागन बरोबर. 11 तिकडे पाठवला आणि 11 इकडे. बरं झालं आपलं चहा पाणी हे ते झालं का? नाश्ता पोहे गे केले ते पाठवले? खाल्ले ना? मी आता म्हणलं झ्यान जेवून पडते का काय माहीत, पण काहीच नाही झालं नाही का? बरं आहे, पद्धतशीर दिसून राहिलं. हो हो हो, बस झाला आता. नाश्ता झाला, चाय झालं, बस आता सुरू करून देतो आम्ही आता. रप 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 हो मोकळं. हो, पण ते मी काय म्हणतो, आपलं रामपूरवाले हो बबनराव सांग तुम्ही. हो, तर म्हणलं तुम्ही कसे काय आले अचानक? तुम्हाला कोण सांगितलं म्हणलं? ते कसं मारत राहून सांगितलं आम्हाला. आम्ही तेव्हा येऊन नव्हतो राहिलो, पण नाही बा मिनता करे. हो, मी म्हटलं बा शेवटी आता नाही आला तर आलो आम्ही. कोण तुम्हाला सांगत नाही ना? नाही तसं कसं म्हणजे सांगितलंच नाही त्यानं, बहुतेक विसरले असेल ते. त्याला वाटलं कसं आता पाठवा म्हणलं मी, आणि त्याने दिलं पाठवून. बरं ठीक आहे ठीक आहे, पण काही हरकत नाही, तसं काही विषय नाही. तर आता मी काय म्हणतो, मजूर झालं जास्त. हो म्हणजे कसं आहे, रात्र थोडी सोंग फार असं झालं आपलं काम. हो, तर म्हणलं मी काय करतो, आपले गुरुजी आहेत का नाही, हो तर आपल्या इथं असते तुमच्या रामपूरले. हो, तर त्याचं वावर आपले शेजीस आहे. तर म्हणलं त्याच्या वावरातनी तुम्ही 11 जण चालले जा. आणि ते जे 9 बाया आणि आमचे 2 जवई ते आपल्या वावरात राहतील, म्हणजे आपलं होऊन जाते आणि त्याचं अटपून जाते, आणि मला भारी जात नाही तुम्हालाही नाही. काय ते तरी तर म्हणलं काहीतरी गोम आहे याच्यात मी, नाही तर आता लोक यांची बीपी वाढली असती. हे पहा मी काय म्हणत होतो भाऊ, हे बाकीच्या याचं काय असेल ते पाहावं. आपण तुमचं उदळ घेतलेलं आहे, आपण तुमच्या वावरात काम करू. ते बाकीच्याचं आपल्याला काय घेणं नाही, ते मास्तर असो का कोणी असो. हो, आपण तुमच्या वावरात आलो, नाही तर मी कोणाच्या जात नसतो, हे पहिल्यांदाच आलो लाव. म्हणून म्हणलं हे बाकीचे कोण न्यायचे ते न्या, मी याच वावरात करतो. अरे मग हे असे म्हणून राहिले, असं कसं काय करू राहिले? अरे हे बा आम्ही म्हणलं याच वावरात आलेला भाऊ देणके साहेब. हो, आम्ही लोकांच्या वावरात कामाला येत नाही. तुमचं म्हणून बा चला मारत राहून मिनता केल्या म्हणून आलेला. आम्ही दुसऱ्या वावरात जात नाही. मग असं कसं काय बोलून राहिलं तुम्ही? मी जात नाही तिकडे इकडे. कुठेही जाणार, तुम्हाला काम करणं आहे ना. बाकी तुम्हाला काय घेणं देणं मावाराचं? पैसे 500 रुपये रोज देऊन राहिले ना. नाही नाही नाही, रोजाचं आम्हाला काय हो? रोजाने आम्ही काही समजत नाही रोजाले. हे कसं माणुसकीचे संबंध आहे म्हणून आलो आम्ही. मग या टो करून हे ते राजन तुम्ही म्हणता इथे याच्या वावरात जा. आम्ही नाही जात त्या गुरुजीच्या वावरात. लय झिकझिक करते. 300 रुपये रोज देणं, आम्ही काय करू? नाही ना, मी देऊ राहिले ना पैसे. तुम्ही काय काळजी करून राहिले? ते येऊन राहिले तर 2:30-3 वाजता येते ते पैसे नगदी आहे बिलकुल पातीवर. मग तुम्हाला काय करावं लागते तिथं करा ना तुम्ही. जा 11 जण तुम्ही तिकडे जा, ते बाया आणि ते मावारात राहतील 2 जण जवळ. लक्षाने दिसून राहिला म्हणजे मग याचं नाही तर मग दुसऱ्याचं नाही तिसऱ्याचं, मग लय लय हुशार दिसून राहिले साहेब तुम्ही. म्हणजे तुमच्या वावरातलं मजूर तुम्ही लोकांच्याकडे पाठवता. त्याच्या वावरातलं सरलं तर मग तिकडे पाठवता. म्हणजे काय असं थोडी असते काही. तसं काही जाणत नाही आम्ही तुमच्या वावरात कामाला आलेलो. तुमच्या वावरात काय काम असेल ते सांगा, नाही तर आम्ही काही इलाज नाही. आम्ही तर कटलेच काम झालं आहे तुमचं. तर म्हणजे असे म्हणजे लयच आळूपणा करून राहिले तुम्ही. अरे म्हणलं तुम्हाला काम कुठेही करणं येणार. हो नाही नाही, ते आम्हाला काही सांगू नका तुम्ही. आम्ही या वावरात सांगतो, तुमच्या वावरातलं काही काम सांगा, आम्ही करायला तयार आहोत. बरोबर ठीक आहे. मग आता असं आहे, मग कसं आहे, सुद्यामतीनं ऐकत नाही तर मग आता तसं करावं लागेल मला. हो, आता कसं यायचं कामच काढतो मी. थांबा तुम्ही. बरोबर ठीक आहे ना. हो, मावारात तर करता ना तुम्ही. हो, पण कोणतंही काम करावं लागेल तुम्हाला, नाही तर मग आता हे याच्यातनी एवढं मजूर पाहिजे नाही मला. हो, शिल्लक झालं आहे. तर बा मी जेवणा खावण्याची पूर्ण व्यवस्था करतो. खोपडीतनी मस्त भाजी गिजी बनवतो. तुम्ही मी सांगतो ते कामं करा. जाय तिकडे. हो, मला काय करावं लागते, गुरुजीचं मी काय घेऊन ठेवलेलं आहे. तेच म्हणलं, मग आम्हाला कोणते काम सांगितलं चालते. हो, पण आम्ही तिकडे दुसऱ्याच्या वावरात जात नाही.
बरोबर, ठीक आहे. हो, काही वांधा नाही मग. हो, या मग तुम्ही. हो, मी सांगतो तसे तसे कामं सांगतो. चला. हो, तुम्ही आलू पोंगा आणि ते बाकीचे जे जे आहे, चला म्हणलं तिथं धुऱ्यावर बसा. एकेकाला मी बरोबर बोलावतो. चला म्हणलं कामं सांगून देतो. 5 वाजेपर्यंत कामं करा लागून. 2-2:30 वाजता सुट्टी होईन जेवायला. अर्धा 1 घंटा. हो ना, चालते ना. हो, काय जेवण घेऊन काय आहे का, काही बनवून राहिले का मग? हो, आता ते कसं, हो, ते मिरच्याची भाजी खाऊ घालतो नाही का, हो ना, लय सैताळडे ते. मला शिकवतात का? हो, आता आपली तेच मी आपली मिरच्याची भाजी बनवून टाकू. हो, पोळ्या गिळ्या आपल्या घरून येते जा. हो, खोपडीत बनवतो मी. हो, आपले बाकी तुम्ही कामं करा, मी करतो ते. बापरे, मिरच्याची आहे का? नाही बाबा, माहीत लट्टा होती राजा. बरं. हो, ठीक आहे. हो, पाहू ना मग. हो, काय आता मला कोणतं काम आहे मग? सांगतो ना मी तुम्हाला. तुम्ही सगळ्या मजुराला पाणी पोहोचायचं. हो, पूर्ण मजुराला पातीवर पाणी गेलं पाहिजे. जे काम सांगितलं ते करतील ना. तुम्ही फक्त त्याले घड्डी घेऊन जायचं, पाणी गिनी द्यायचं. बाकीचं मग राहिलं समजा आलू पोंगा तुले सांगतोच मी. तिकडे रामपूरवाले, हो, तुम्ही धुरे साफ करा पुरे बिलकुल. चारी बाजून असं सोयाबीनचा आजूबाजूचा पुरा काट्या कुट्या बोरीच्या काट्या पुऱ्या चेक करायच्या. कुऱ्हाडी आपल्या खोपडीत नाही ते घेऊन घ्यायचं तुम्ही. बाकीच्या मी सांगतोच काय काय. चला तुम्ही मागं या. चला. बरोबर, चला. हो, चला म्हणलं यायचे मग काय काम आहे. चला. आले का? हां, चला. आता हे बाय, हे आहे एक म्हैस, आणि एक गाय वासरू आणि आपले 2 बैल. आपले मस्त धुऱ्यानं पद्धतशीर चारायचे का पराठीचे. आणि पराठी खाऊ द्यायची नाही. तिकडे बोंड्या गिड्या खातात बरं ते. चवनेल वानायचे आहेत ते. जरासं इकडे तिकडे लक्ष गेलं, मोबाईल पाहत बसू नको इथं. काय बैल म्हणजे बैलच राखणं झालं पाहिजे. हो, बिलकुल. हे बा, तुम्ही नका काळजी करू. हो, एक म्हैसर काय 2 बैलर काय लय आहे का गायने. हो, करतो मी, काही वादा नाही. नाही, हे बा, हलक्यात घेऊ नका म्हणलं तुम्ही. काय हो, बातच इकडे तिकडे तोंड मारतात ते बैल. हो, लोकांच्या वावरात अजिबात गेलं नाही पाहिजे. आणि मावारातल्या बोंड्याही नाही खाल्ल्या पाहिजे. धुऱ्यानं म्हणजे धुऱ्यानं. काय दुपारी पाणी पाजतं द्यायले. हो, तिथं नदीच्या तिथं पाणी प्यायला न्यायचं. डबल आणून इथं चारणं सुरू. 5 वाजेपर्यंत चलदा रट्टा तुमचा. 2-2:30 वाजता जेवणास तयार होते. मी आता चाललोच तिकडे. बरोबर, करा तुम्ही. हो, जेवणाचं करा, काही वादा नाही. हो बाई, काय आता सोपं काम आहे, एवढं काय. मग समजा तुला काय असते ढोरं चारणं काय असते तर. हो, बरोबर, काही हरकत नाही ना. चालू तुला सोपंच काम दिलं मी. चाल, येतो मी तिकून. ते याचं काय ते पोट्ट काय नाव आहे ते धाब्यावरचं तुमचे ते छोट्या. हो, त्याला काय काम दिलं मग? हो, त्याच्याकडे काय आहे म्हणलं. त्याला सांगतो मी. तुला काय करायला की त्याचं तू हे काम करणं मुख्यानं. हो, तू त्याच्या काय फात्या पडून राहिला. त्याला काय काम सांगायचं ते मी पाहिजे आता. 500 रुपये रोज देऊ राहिलो ना. चल द्या तुम्ही रट्टा, मी येतो. बोललं हेटलं दिसून राहिलं. हो, ठीक आहे. डोका सांगू जा. हो, फक्त जेवणाचं लवकर करा. काही मला जमलं आपलं नाही का. हो, बाकीच्यापेक्षा मस्त काम भेटलं आपल्याला. त्या सोयाबीनातलं अळाण काढल्यापेक्षा हे पुरलं का नाही का. म्हणून काय आपल्याला काय उलीच्या किती शेंगा राखायचं काम आहे आपल्या दिवसभर. जमलं बा, मस्त 500 रुपये कसं घर बसल्याच आहे आपलं नाही का. जाऊ दे बा, तिकडे आलू पोंगा मिळाला का ढोरा कुरा कोणी. जाऊ दे, आपलं बरं आहे बा. हे बाकीचे बी हो, धुरे कापू गेले कामा तुम्ही. बापरे, का देठ घेतलं का मोठं दांडकं घेऊन गेलं हातात. काय काय लिहिलं मग इकडे, काय म्हणते बा, माती कशी गेला का. बसला का? तेच म्हणलं. आता हे शेंगा जमा करून घे सगळ्या. हो, म्या मोगरी आणलेली आहे. चांगलं आपलं दन्न चांगलं ठोकायचं आहे. बिलकुल शेंगातनी एक दाना नाही राहायला पाहिजे. काय आणि ते अंदर तिकडे सूप आहे आपलं खोपडीतनी. चांगलं पाकळ करून आपलं उडीद अलग करून घे. त्या कट्ट्यात भरून घे. म्हणजे काय म्हणलं काय करावं लागते. काय करावं लागते म्हणजे काय बसायला लागते का म्हणलं इथं. हे शेंगा आहे, हे जमा कर आणि हे ठोक म्हणलं. काही गेला नाही का सर्वे गिरवेला गेलता का नाही म्हणलं जिंदगीत सर्व येसला काही. हो, सर्व माझी बुटी येतच आहे बा. हो, ते सोयाबीनचा, गव्हाचा, हरभऱ्याचा सर्व हे चालतात जाय. हो, मी नाही जाऊ, मला नाही माहित बा. जमत नाही. चल मुकाड्यानं कर दे लवकर. चल जमा कर फटाफट. आणि तर रप दण किती दिले. झाला उडीद किती तिकडे त्याला आणून ठेवून देते खोपडीतनी. बापरे, कसं आहे का ते. बरोबर, ठीक आहे ना. करतो मी त्याला गंजूला करतो आणि ठोकतो आणि त्यातलं ते उडीद काढून मग याच्यात करायचं नाही का, सुपानं पकडायचा. बरोबर, मग एवढं झालं का मग. झालं का म्हणजे काय 5 किलो उडीचा दिवस घालता का तू. लवकर 1 घंट्यात आटपतं घे. दुसरं काम आहे अजून ते खोपडीतलं अंदरचं ते सामान जरा गयाटासारखा करायचा आहे. चल घे लवकर रप. चल मोगरी घेऊन काढणं सुरू कर. बापरे, हे झालं किती आहे का मग. अरे बापरे, पुरा पालाच पाडतात. बरोबर, ठीक आहे बा, उठतो मी. द्या मोगरी, द्या इकडे, आणा इकडे. समजलं तुम्हाला. खोपडीपाशी 50 पाईप आहेत. रप घरी जाऊ द्या ते. उंदरं कतरून राहिले फालतूचे. आता गहू पेरला तर आणता येईन ते फालतूचे. विनाकारण आता जा, आता घरी घेऊन जा आणि आपल्या घरी ठेवून द्या ते. आणि ते आपलं स्वयंपाकाचं म्हणा झालं असं भाकरी आणि ते आपलं मिरच्याच्या भाजीचं सामान घेऊन येता जा पटपट. बापरे, म्हणजे मग हे समजा घरी न्यायचे पाईप 50 अजून मग हे झालं की अजून आहेच का काम.
मग आता काय एवढ्यानं झालं का? 500 रुपये काय म्हणजे झाडाला लागते का? मग 5 वाजे लोक मी सांगेन ते कामं करा तुम्ही. त्या खोपडी बच्चे रप पाईप जाऊ द्या पहिले, नंतर पाहू काय आहे अजून. मग जा पटापट जा, टाईम नका लावू अजून. जा लवकर. बाबा वावरातून घरापर्यंत चक्रा त्यापेक्षा धुरे तोडले असतात पुरले त्याला त्याला मस्त दिलं सोपं काम तुम्ही. सोपं कायचं मग तुम्ही जा, तुम्ही तोडा धुरे, राहू द्या त्याला देतो पाईप. मग मुकाड्यानं जा ना, जे सांगितलं ते करा ना मुकाड्यानं. जा लवकर. बरोबर जातो बा. म्हणलं मामाचं मस्त जमलं, फक्त पाणीच नाही आता काम आहे लोकायले. बरोबर ठीक आहे येतो मग. चल बा चल. झालं म्हटलं बस होते का? पहा म्हणलं गवत एक भारा काढला. बरं काढलं. अरे बाबा म्हणलं एवढ्यानं झालं का? दिवसभर जितकं निघते तितकं धुऱ्याचं गवत कापा तुम्ही दोघं जण. पेंड्याच्या पेंड्या तयार करा, लायण्या मस्त त्या झाडापाशी ठेवा ते. मग व्हायला का कामी नाहीत का ते? बाबा आम्हाला वाटलं 1-2च भारा पाहिजे का असं, म्हणजे तुम्हाला पेंड्या तयार करून द्यावं लागते का? तरी काय मग का 500 रुपये काय द्या, 1000 रुपये दोघांचे पडून राहिले मले. मग 1000 रुपयाचा चारा नाहीत का कामी माय? घ्या आता धुऱ्याचं गवत इरी वाया गेल्यापेक्षा मस्त कापा, लहान पेंड्या बांधा आणि तिथं त्याचा गुड तयार करा. जा दे, करा कामं करा. बाबा मग तर लयच थंडगार काम आहे. हो का? बरोबर ठीक आहे कापतो बा मग. बरं ते पाणीवाल्याला पाठवतो म्हणलं, ते पाणीवाले लवकर येऊन नाही राहिले. ते नका सांगू मले. येते ते पाण्यावाला चालूच आहे, घर चक्रा मारून राहिला ती. तुम्ही तुमचे कामं करा, सुरू करा. ते मला दिसलं पाहिजे काही काम नाही ना. बसाचे कामं नका करू, मोबाईल काढू नका अजिबात. चला येतो मी तिकडून. नसतं झालं रे मग ते अडाण काढलं असतं पुरलं असतं. हो बरोबर ठीक आहे हो ठीक आहे. अरे मामा आले मला. चला मामा लवकर चला पटकन चला. थांबा ना जराशे रे. आलो ना. जमलं बाबा, पाण्याचे मिसाने इकडे आलो पोयत. तर म्हणलं हे बा घेतले का पाईप? घेतले ना आपल्या कामापुरती, रोज मजुरी पुरते आपल्या. आता 10 बारा आहेत. 10 बारा पूर्ण नाही का? हो का? जास्त घालत होती. बहुत झालं आपलं पेट्रोल आणि आपलं मजुरी निघाली. बहुत झालं. 10 आहेत ना. झालं 300 जाती समजा. 3000 कुठून येते आपल्याला. चल घे भंगारापाशी घे लवकर, सटकन मोकळी करू. चल काळा गाडी. चल रे बा, उतर बरं खाली. घे बांधून घे लवकर, एखादी दोरी घे आणि चल घे का सर्ग करू. काय मामा जेवण झाल्यावर जर केलं असतं पूर्ण नसतं कापू ना. जरा जेवण तरी करायला लागत होतं. भाऊ कसं आहे, सुद्धा दिसून राहिला. कायला बसतं आपलं 2 दिवस खराब कर. चल कर गाडी सुरू कर लवकर. चला रे बांध लवकर फटाफट. चल बाबा काय फोन करून राहिला म्हणा. ये ना म्हणा बा, पाणी घेऊन राहायच्या बघापासून पाणी करून राहिलो. एक खेप आणलं, डबल दिसलाय रे ही. पाय तो काय म्हणतो तर. हॅलो, आम्ही काय लुटी राहिले का? बांबू आहे का? कसा बे तू? पाणी आणलं का प्याले? हे काय नाही का बसाळा अशा आहे. जरा सगळं इकडे तिकडे पाहिलं ना, बातच चुकाटा देते. तेव्हा पाहूनच राहिली ते. बरोबर ते पाहिजे हिशोब. तिकडे जर का कळलो ना मी पैतीशे. पाणी घेऊन या बरं इकडे धुऱ्यावर इकडल्या साईडनं. रे बाबा पाण्याच्या नांदी नको लागू ना. निघणं लवकर. निघायची कर तू, निघायची. आम्ही निघालो म्हणलं. म्हणून राहिले. अरे थांबा ना, आता जेवण करून जा ना. जेवण करून 2:30 वाजता जेवण आहे म्हणे. चांगली भाजी गिजी बनवतो म्हणे ना. थांबा ना, आता तुम्ही कुठं चालले? अरे जेवायच्या नांदी नको येऊ ना तू. लवकर घर जवळ कर तू. धाब्यावर काय खायचं ते. सटकन घर जवळ कर. निघ म्हणलं. आम्ही निघालो आहे बा. आता काढून राहिलो गाडी. आपण हे गाई म्हशी हे कसं काय करावं मग? हे पाहा लागते मला. हे काम दिलं त्यानं. बांधून ठेवणं तिथं खुट्याले. तिथून लवकर पळता कर. बुलेट आहे ना तुझी, सटकन पय. तसं हो का? हो बरोबर. पण मी आलं जेवून लेकाचं जेवलं असतं. जेवून खाऊन पळालं असतं मग. पाय बा तू आता तू इच्छा असेल तर जेव बा. आम्ही निघालो. हो आम्ही चाललो आमचं घर जवळ करत. हो चाललो आम्ही. मी म्हणले का तुम्ही पोर राहिले ते 500-500 रुपये येत होते ना. कसे थांबा जरा. 2 घंटे दिवस राहिला. आता राहिलाच काय? आता 5 वाजता सोडतेच ना ते. आम्ही कायले वस्तू मजुरी मागत त्याले. हो घेतली आम्ही. आमच्या सोबतच चाललो आम्ही घराकडे. उडवलं वाटते काहीतरी. काय उडवलं रे? मोटर गिटर उडवले का बा? पाहिजे म्हणलं बा. तर जे हे मोठं भोपळ सुत्याचं आहे. अरे बा आमचं आम्ही पाहू ना काय आहे तर. तू नको काळजी करू. तू फटकन निघायची कर. नाही तर मग तू जेवण करून ने का काही कर. चल भाच्या कर सुरू करते. भोपळ सुत्याच्या काही ध्यानात येत नाही. चल लवकर हकल गाडी. का किती काय करा पण हे सुधरत नाही. पण नाही का लुटी रे. हो पायावर तोट्ट आहेच. पण काही ना काही नेलंच त्यानं. जाऊ दे आपलं काम नाही तसं नाही का. म्हशी चारा आपल्या आणि मग पाहू काय आहे. तुमचं काय तर म्हणलं. कुठं निघाल तुम्ही? कुठं निघाले कुठं म्हणलं. ते धुरे साफ कर नाही लागत का ते? हालगो मालगो जमत नाही म्हणलं भाऊ. 5 वाजेपर्यंत तुम्हाला काम करावं लागं. नाही तर पैसे काय म्हणले काय झाडाला नाही लागले माया. नाही ते मी ऑटोवाला हो, पण मी त्याच्यासाठी थांबलो जरासा. आता मी कसं 5 वाजता तेल घ्यायले. ते आपण नाही करत म्हणलं बा. ते आपलं काही काम नाही याच्याशी. आपण आलोय नव्हतं काम करायला.
बोलता राजा आता बोलताय मग मग काय म्हणते मी सोयाबीन सांगतो म्हणे आता म्हणता मी घरी निघालो मग येतो. असं कसं काय करून राहिलं तुम्ही हे माया धुरा असा मग रिकामा सोडून चाललं का तुम्ही पुरं बिलकुल चारी बाजून माया वावर सफा झालं पाहिजे भाऊ एक काठी दिसली नाही पाहिजे. असं हे आपण म्हणलं बहाणे करू नका. घरी घरी जाऊ देत नाही मी नाही तर पंक्चर करून ठेवीन मी ते. म्हणजे अरे पण मला नाही करायचं ना काम नाही करायचं मी ऑटो लाव ना मी नंतर मी घ्यासाठी येतो यायले फक्त ज्ञानाचं काम आहे माया. मग आधी कायला बसला तू पातीवर आता म्हणून राहिला असा ढमका यटवाला हो मला नको सांगू ते यटवाला असो का टिप्परवाला असो सरकाव मुकाड्या धुऱ्यावर ते काट्या तोड लागते यायले मग चाललं मोठी इया पाहिजे ढमकं पाहिजे चला लवकर लवकर. बरोबर हो ठीक आहे फक्त ऑटो म्हणलं कसं पाणी आलं तर म्हणजे इथं फालतू फसून जायचा सडकीवर लावतो बा फक्त सडकीवर अजून मग गाड्या बैला येईन हे ते वांदीन ना मग. लावतो इकडे लावतो ते मला नको सांगू तू मग लावतो ते जेवाच्या सुट्टीत मी आता टाईम नाही त्याचा 2:30 वाजता सुट्टी होईल 2:30 ते 3 मध्ये लावतो तू नंतर हे काम झालं की अजून दुसरं सांगा लागते. चल होय लवकर म्हणलं इकडे होय धुऱ्यावर होय. बरोबर हो ठीक आहे हो बरं नंतर ठेवतो मग नाही तसं काही नाही पण मारलं बा पाणी आता तर बरं हो ठीक आहे चाललो. आता तुम्ही काही आले म्हणलं अरे काका उभा राहता रोज देऊ राहिला का तुम्हाला थट उभ्या मगापासून ऐकून राहिले आपले जा लवकर फटाफट धुरे साफ करा चालले मोठे भाजी करायला चाललो मी. चालूच आहे आमचं फक्त विचारायला आलो तो रस्त्याच्या बाजूच्या काट्या ते तोडू का म्हणलं. करायचा म्हणजे कराच लागते ते रस्ता पुरा बिलकुल असे सोयाबीनले ट्रॅक्टर झाले अडचण नाही आले पाहिजे मशीन गिशीन पूर्ण बिलकुल घ्या ते कुराडा घ्या ते रप छाटा ते आले मोठे गोष्टी करून राहिले निरा हे करू का ते करू का चल दे रप उभं नाही राहत गोष्टी नाही करायच्या म्हणलं निरा काढली आपली तंबाखूची पुडी रप चाल दे ते. हो ना हो करूनच राहिलं ना भाऊ चला बाबूनराव लय तपेल दिसते बा चला. अरे ये ना कशा येईन लवकर येणं त्याला आवाज देणं त्याला त्या आपल्या चितेला आवाज देणं चल रे चल लवकर चल थांबा ना जेवण राहिलं ना जेवण 2:30 वाजता आपलं सुट्टी देतो म्हणे ना जेवाले इकडे या ना पहिले देते आवाज देते भुसण्याला आवाज देणं सगळ्याला देवलाल अरे ये इकडे ये ना बाबा मग सांगतो काय जेवायचं ये इकडे काय म्हणता काय म्हणलं पहिले जेवण करू बा मग सांगा काय तुमचं अरमानची भूक लागली मला चला तिकडे चला म्हणलं ते चाललेत ना जेवायला बाकीचे. अरे तुम्हाला नाही ना माहित राजा ते खाऊ मारणारा माणूस आहे ना खाऊ मारते ते मग तुम्हाला माहित नाही ते त्याची मिरच्याची भाजी म्हणलं का नाही बेकार काम आहे बरं बेकार काम आहे 2 दिवस माणूस जागचा हलत नाही भाऊ सांगतो तुला जागेवर सगळा कार्यक्रम काही बोलता राजा अरे अरमान भूक लागला बा काही असो आहे बा पण पोटात टाकायला लागते आता मग काही आपलं काय करणार आहे खामगावची कडे लोक लय खाते बुलढाण्याची कडे मिरच्याची भाजी एकदम आवडीन मस्त बनवते बाबा ती अलग आहे ना याची अलग आहे ना स्पेशल देणकी आहे याची देणकी स्पेशल मिरच्याची भाजी वेगळी यायची कोणतं आहे का नाही त्याचा दिमाग तपला की ते हेच करते काही बी 2-3 जण झपके बसेला ना हे पाय ना हे मामा भांजे गाडी कुठे द्यायची गायब झाली ना गायब काही गेले म्हणलं हे गाडी तिथेच होती आता लोक आता आपण धुरे तोडून राहिलो ती काही गेले काही म्हणले मग तेच म्हणलं ना तशी दहशतच आहे तशी त्याची मग काय ते त्याला कसा राग आला का नाही ते जीव घालूनच बदला काढते कोणाचा बी त्याला माहिती नाही यायला बसायला झपकाय म्हणून तर पहिले ते तुम्हाला माहित नाही ते मग आता फक्त इथं आलो पोंग्या राहिला ते छोट्या बाकी सगळे पहिले म्हणलं ना आपण हे बा आता चानस आहे आपल्याला सटकन आता इकडे आलो आपण कसं बी सुट्टी झाली आपल्याला अर्धा तास लवकरात याटो काढा लागते घराकडे पळायला लागते आपल्याला काही सांगता का बे खरंच आहे का खरंच मिरची भाजी म्हणजे लय बनवते काय खतरनाक अरे बा भयानक खतरनाक मग हे बा गया लोक खाऊ घालते ते घ्या बाबून घ्या कशाने भाऊ पूर्ण जमाल गोटा हे टाकूनच करते ते तुम्हाला माहिती आहे का मग खुरासनीचे आहे ते लवकर सटकन निघायचं करा लवकर याचा अजून तर बसा लागणार अजून चला बसा याटो पटकन चला. पैसे तर घ्या लागणार अर्धा रोज तर घ्या लागणार मग तुम्ही जाऊ द्या म्हणा आम्ही जेवतही नाही म्हणा आमच्या अर्धी द्या आम्ही निघालो. पैशाचं कुठं काढून राहिला तू जाऊ दे ना बा सुटले म्हणा तेवढे फिरासाठी चालतो म्हणा कुठं बसतं 5 वाजेला अजून कोणतं काम दिलं का मरता का जीवानं बिन उपाशी मरून चला लवकर बसा फटकन चल देवलाल बस रे चेत्या चला पटपट चला मग नाही का कुठं बसता 500 चल माऊली कर सुरू कर निघू फटकन अजून यायचं तर पहिले लोटत घ्यायला तिकडे नाही का आवाज यायचा त्याला जरासा तिकडे समोर लोटत घेऊ आणि मग सुरू केला की चालले आपल्या चला घ्या लोटा चला पटपट आवाज नाही आला पाहिजे. आम्ही 2:30 होऊन राहिले तरी जेवायला कोणीच नाही होऊन राहिलं कोण कुठं गेले म्हणा अरे इकडे ना हो जवळ बा चला ना जेवण करायला चला ना म्हणलं भाजी झाली पोळ्या आल्या सगळं आलं द्या सगळ्याला आवाज द्या म्हणलं. अरे बाबा हे बा कोणीच नाही हो म्हणलं हे बा लोक पळायला का काम आहेत बा गाड्या नाही काहीच नाही द्यायचं हो थांबा आलोच मी आलो 1 मिनिट. आम्ही तर का पळायला का म्हणा इकडे या तुम्ही पहिले इकडे काय कुठं गेले म्हणलं लोक ते हो चला ना म्हणा जेवण करून घ्या ना फटाफट अजून कामाला लागा लागते ना लवकर कोण येऊन राहिले ते कुठं गेलेत ते काय तर कोणीच नाही ना हिंगा एवढा ते मामा लुटेरे पोहायला त्याची गाडी नाही ते दुसरे आपले ते बबनराव आहे तेही पोहायले हो मी आणलं आलू पोंगे असं त्यानं पहिलं ते काही बांधून दिल्या बुलेट घेऊन तो काही पोहायला ते छोट्या गिट्या आता मग हे भाजी कोण खाव एवढी मोठी वा रे वा कमाल झाली आता कोण पोहायला कोण म्हणलं मजुरी गिजुरी काही आहे का नाही त्याले काय सांगा बा ते काय मजुरी नाही विचार काहीच नाही कोणीच नाही जागा हो काय आहे काय नाही तर काऊन पोहायला काय सांगा हेच होणार होतं ना पोहणारच होते ते हो मला वाटलंच तरी अंदाज होता दुपारी हे चाटा मारतेस म्हणलं
बरं जाऊ द्या पोहायला तर पोहायला हो ते बाय आहेत ना हो त्याला देऊन द्या आवाज जेवण करून घ्या म्हणा हो मस्त आहे भाजी यावेळेस काही टेन्शन नाही काजू गिजू टाकेला हो द्या आवाज द्या बायाला आणि सगळेजण जेवून घ्या मग जाऊ दे तिकडे हो पोहायला तर पोया म्हणा तिकडे हो जाऊ दे तिकडे जय रामकृष्ण हरी.